जय श्रीराम. रामाचे विविध सद्गुण आपण 2-3 दिवसात 4 दिवसात पाहिले. पण राम हे राजनीतिज्ञ कसे होते याचंही उदाहरण रामायणात आहे आणि जी आजही अनुकरणीय आहे. राम निर्मोही कसे होते याचंही उदाहरण आपल्याला आपल्या रामायणात लक्षात पाहता येतं आणि जे आजही आपल्याला अनुकरणीय आहे. रामाचं आणि रावणाचं युद्ध, त्यात रावणाचा वध होणं हे फक्त सीतामाईच्या अपहरणामुळं झालं एवढं कारण नाहीये. ती अपहरण, सीतामाईचं अपहरण ही रावणाची अत्याचारी शासनातली अत्याचारी वृत्तीची शेवटची चूक ठरली आणि त्यानंतर मग रावणाच्या सगळ्या घटिका भरत आल्या. त्याच काळामध्ये रावणाने विभीषणाला अपमानित केलं गेल. विभीषण तिथं अपमानित झाला. आपल्या भावाने आपल्याला अपमानित केलं, आपलं अस्तित्व आता राहत नाही, या सगळ्या भावनेने तो विमनस्क झाला आणि अशा ह्याच्यामध्ये रावणाला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी आपण कुणाला आपल्याला कोण आपल्याला मदत करू शकतो, तर श्रीराम आपल्याला मदत करू शकतात म्हणून त्यांनी श्रीरामाकडं आपली व्यथा मांडली आणि ज्या वेळी श्रीरामाकडं विभीषण गेले त्यावेळा विभीषणाचं स्वागत श्रीरामाने बरोबरीच्या नात्याने केलं आणि एक वाक्य उच्चारलं, या लंकेश. आपण तर कुणीच नाही, सगळीकडनं आपल्याला अपमानित झालेलो आहोत, तरी आपल्याला रामाने या लंकेश म्हटलं, राजाचा दर्जा मिळाला आणि विभीषण मनातनं सुखावला आणि त्याच्यामध्ये एक रामाविषयीचा विश्वास निर्माण झाला. पुढच्याच्या मनात विश्वास निर्माण करणं हे फार महत्वाचं असतं. ते श्रीरामाने एका वाक्याने केलं आणि मग रावणाशी जेव्हा युद्ध करायचं आहे, रावणाशी जेव्हा लढायचं आहे, तर एवढ्याच सैन्याने होणार नव्हतं. मग त्यावेळी त्यांना सुग्रीवाचीही मदत मिळाली, कारण सुग्रीवालाही त्याचं राज्य परत मिळवून दिलं होतं. ते पहिले मित्र होते, म्हणजे पहिली युती जी होती ती रामाची आणि सुग्रीवाची होती आणि पुन्हा विभीषण मित्र झाले. आत्ताच्या काळातही आपण तोडून पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला. पुन्हा ते मित्र म्हणून आले आणि या दोघा तिघाच्या ह्याच्यातनं जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये रावणाचं राज्य पराभूत झालं, रावणाचा वध झाला आणि लंकेचं राज्य श्रीरामानी पुन्हा विभीषणाला दिलं. विभीषणाला राज्याभिषेक केला. याचा अर्थ रामाला हे मी केलंय, माझ्यामुळं झालंय, हा हमभाव नव्हता. ते निर्मोही होते. त्यांना कशाचा अशा इतरांच्या स्वतःच्याच राज्याचा मोह नव्हता, इतराच्या राज्याचा असायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळं रामाने ते राज्य त्यांना देऊन आपल्या निर्मोहीपणाचा आदर्श आपल्या समोर ठेवलाय.